निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरी भाषा विषयातील लेखन कौशल्य अध्ययन स्तर 2 वर्णमाळेतील अक्षरे पाहून लिहितो यासाठी पुढील स्तरावर पोहोचण्यासाठी आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि मनोरंजक विषय शिकणार आहोत। तुम्ही पाहिलं असेल की लहान मुलं शाळेत गेल्यावर सगळ्यात आधी काय शिकतात? बरोबर, अक्षर। तर आपण आज याच अक्षरांचा लेखन अगदी सोप्या प्रकारे कसं करायचं आहे हे आपण पाहणार आहोत। म्हणजे अक्षर पाहून कशी लिहायची। तयार आहात का तुम्ही? शाबास। तुम्हाला माहित आहे का आपण कोणत्याही भाषेचा अभ्यास करताना सर्वात आधी अक्षराची ओळख का करून घेतो? बरोबर, कारण ही अक्षर प्रत्येक शब्दाचा आणि वाक्याचा पाया आहे। जसजसं आपण ही अक्षर ओळखायला लागतो तसतसं आपल्याला लिहायला आणि वाचायला सोपं जातं। अक्षर लेखनासाठी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अक्षरांचे अवयव। तर प्रथम तुम्हाला 2 रेघीव वहीमध्ये वेगवेगळा आकार हे तुम्हाला गिरवायचे आहे। म्हणजे आता ही आडवी रेघ आहे बघा। आता या ठिकाणी तुम्हाला हा चार्ट दिसतोय। या चार्ट मधलं जे अवयव आहेत हे सर्व अवयव तुम्हाला गिरवायचे आहेत। म्हणजे उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, त्यानंतर खाली तोंड असलेलं अर्धचंद्र, वर तोंड असलेलं अर्धचंद्र, हे सर्व आकार तुम्हाला काय करायचे आहेत? 2 रेघीव वहीमध्ये गिरवायचे आहेत। आता बघा, हे तुम्हाला काही चित्र दिसतायत बघा आणि या चित्रामध्ये त्या चित्राच्या खाली काही अक्षर आहेत। आता बघा, हे चित्र कोणतं आहे? बरोबर, हे चित्र आहे अननसाचं। मग अननस या शब्दामधलं पहिलं अक्षर कोणतं आहे बघा? अ। बरोबर आहे, म्हणजे हे जे अक्षर आहे हे अक्षर आहे अ। आता दुसरं चित्र बघा, यामधलं कोणतं चित्र आहे दुसरं? तर हा आहे बघा मासा, आणि खाली शब्द सुद्धा लिहिलेला आहे मासा। म्हणजे आता या मासा या अक्षरामधलं पहिलं अक्षर कोणतं आहे बघा? बरोबर, म। म्हणजे बघा, आपल्याला काय करायचे आहे? समजा या ठिकाणी अ म्हणजे हे अक्षर आहे बघा अ, त्यानंतर हे दुसरं अक्षर आहे क आहे। बरोबर आहे। मला सांगा, आता हे जे अक्षर आहे हे अक्षर कोणतं आहे? बरोबर, हे आहे म। आता तुम्हाला काय करायचं आहे? आता हे जे अक्षर अ आहे या अक्षराला मी काय करतोय बघा, आपल्याला लेखन शिकायचं आहे। आता यापूर्वीच आपण काय केलेलं आहे? अक्षराची अवयव गिरवलेली आहे। तर आपल्याला आता हे जे अक्षर आहे अ, हे अक्षर मी आता तुम्हाला हवेमध्ये लिहून दाखवतोय। तुम्हाला सुद्धा ते हवेमध्ये लिहून दाखवता आलं पाहिजे। आता बघा, मी हवेमध्ये लिहितोय, तुम्ही अगदी बरोबर लक्ष ठेवायचं आहे। बघा, हा पहिला स्ट्रोक झाला, हा दुसरा झाला, नंतर हा तिसरा स्ट्रोक झाला, नंतर हा चौथा स्ट्रोक झाला, आणि ही आडवी रेषा। कोणतं अक्षर झालं हे? अ। तुम्हाला सुद्धा हे सर्व अक्षर काय करायची आहेत? हवेमध्ये लिहायची। आता मी दुसरं अक्षर लिहितो बघा। आता तुम्ही ओळखायचं आहे बघा, मी उभी रेष, नंतर अर्धचंद्र केलेला आहे, आडवी रेष मारली, नंतर उभी रेष मारलेली आहे, आणि नंतर आडवी रेष मारली। कोणतं अक्षर लिहिलं बघा मी हवेमध्ये? हा, बरोबर, म। तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे? हे ज्या वर्णमालेतील सर्व अक्षर आहेत ना, ही सर्व अक्षर तुम्हाला काय करायची आहेत? प्रथम हवेमध्ये लेखन करायचं आहे। म्हणजे हवेमध्ये आपण जेव्हा बोट फिरवतो तेव्हा त्या अक्षराचं जे लेखन आहे हे लेखन आपल्याला समजते। आता बघा, या ठिकाणी हे जे चित्र आहे म, कुठलं अक्षर आहे हे? म अक्षर आहे। मग आता या म पासून आपल्याला काय करायचं आहे? आता समजा या म ला, याचं जे स्ट्रोक आहे या म चं कसं असेल बघा, मी तुम्हाला काढून दाखवतोय। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे? म लिहिताना काय करायचं आहे बघा, इथून सुरुवात करायची आहे आपल्याला इथपर्यंत। हा पहिला स्ट्रोक झाला, आणि इथून इथपर्यंत हा दुसरा स्ट्रोक झाला। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? इथून हा तिसरा स्ट्रोक झाला, आणि आता आपल्याला काय करायचं आहे? ही आडवी रेघ मारायची आहे। हे झालेलं आहे आता म। आता समजा शिक्षकांना आणि पालकांना सुद्धा एक विनंती करतो,
प्रोत्साहन द्या, त्या मुलांना प्रोत्साहन द्या. अक्षरं लिहिताना त्यांच्या चुका काढण्याऐवजी त्यांचं योग्य मार्गदर्शन करा. त्यांना तुम्ही त्यांना वेगवेगळे कार्ड द्या, चित्राचे कार्ड द्या, अक्षरांचे कार्ड द्या आणि रोज थोडा वेळ बसून त्यांच्यासोबत अक्षरांचा सराव करा. तर मित्रांनो, आज आपण अक्षर पाहून लिहायला शिकलो. मला खात्री आहे तुम्ही रोज याचा सराव करा. लक्षात ठेवा, प्रत्येक मोठा शब्द किंवा वाक्य हे छोट्या अक्षरापासूनच सुरू होत असतं. पुढच्या तासात आपण अजून काही नवीन अक्षरे पाहणार आहोत आणि शब्द सुद्धा शिकणार आहोत. तोपर्यंत तुम्ही लिहत राहा आणि शिकत राहा आणि अक्षरांचा व शब्दांचा 2 रेघी वहीमध्ये लेखनाचा भरपूर सराव करा. धन्यवाद.